भर दुपारच्या या सभेला फार मोठ्या संख्येनं आपण जमलेला. दुपारी 12 वाजता आम्ही कळवणला होतो गाबी साहेबांच्या प्रचार सभेला. उन्हामध्ये हजारो आमचे आदिवासी बांधव जमलेले. आताही तुम्ही या भर दुपारी उन्हात बसलेला आहात. मी गाबी साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, काल आमचे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री मुंबईला होते, शिवाजी पार्क. या 2 सभा ज्या मगाशी पाहिल्या, ही आताची आणि गाबी साहेबांची, दोन्ही मिळून जेवढी गर्दी आहे त्याच्या अर्धी गर्दी काल मोदीच्या सभेला नव्हती. हा या महाराष्ट्राचा कौल आहे, हा महाराष्ट्राच्या जनतेचा कल आहे. 1.25 लाख खुर्च्या लागल्या होत्या. फोटो पहा, 1.25 लाख खुर्च्या रिकाम्या आहेत. एवढा एखादा तुकडा भरलेला आहे. देशाच्या पंतप्रधानांना या महाराष्ट्राच्या जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. या राज्यातला आमचा मराठी शेतकरी बांधव कष्टकरी भारतीय जनता पक्षावर, मोदीवर, एकनाथ शिंदेवर प्रचंड नाराज आहे. ते संतापच आहे मनामध्ये त्यांच्या. आणि हा संताप लोकसभा निवडणुकीमध्ये व्यक्त झाला. आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीचा दारुण पराभव केला, 400 पार जागा जिंकणार होती. अब की बार 400 पार. पण त्या 400 पारला ब्रेक लावण्याचं काम, बूथ लावण्याचं काम आपल्या महाराष्ट्राने केलेलं आहे. आणि आता विधानसभा मोदीला दाखवायचं आहे, हा तुमचा गुजरात नाही, हा महाराष्ट्र आहे. हे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र राज्य आहे. समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा, त्याला आम्ही आता अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज समोर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणारे लोक या राज्यामध्ये निर्माण झाले, मोदीच्या राज्यात निर्माण झाले. त्या आमच्या कोकणात मालवणला भव्य पुतळा उभा केला नरेंद्र मोदीच्या हातून घाईघाईनं. मोदी दिल्लीला पोहोचेपर्यंत पुतळा कोसळला. 22 कोटी रुपयाचं बजेट, 22 कोटी रुपयाचं, आणि 20 लाखामध्ये पुतळा उभारला. उरलेले 21 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने खाल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर. हे दुर्दैव आहे राज्यात. सर्वत्र भ्रष्टाचार. या निफाडमध्ये तुमच्या किती खोके आले? निफाडला किती खोके आले? आता या खोक्याचं करायचं काय? म्हणजे हे इकडे आमदार आहेत तुमचे, शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारा पहिला माणूस हा इकडला आमदार आहे. हा सुरुवात ह्यांनी केली, बरोबर ना? या माणसाला ज्याने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आपलं उद्धव साहेबांचं सरकार पाडण्यासाठी 50 कोटी रुपये घेतले. मी तेच तर सांगतोय ना, दादाचं डोकं खराब करण्याचं काम जर आधी सुरुवातीला कोणी केलं असेल तर या इकडल्या तुमच्या आमदाराने केलेला आहे. मला एकदा जयंतराव पाटील सांगत होते की हा नुसता गद्दार नाही, तर बेमान नाही, तर इतका निर्घृण आणि क्रूर माणूस आहे. पवार साहेबांना राहू द्या एकट्याला, आपण जाऊ पळून, हे सांगणारा भर आमदारांच्या सभेत हा आमदार आहे. अशा या आमदाराला दया माया नाही. आणि म्हणून मी तुला एवढं सांगतो की जागा तुतारीची आहे.
ही जागा तुतारीची, पण मी आणि पवार साहेबांनी ठरवलं या गद्दाराला पाडायचं असेल तर हा आमचा मर्द मावळा, हा आमचा मर्द मावळा जो आहे तो ज्या गद्दाराला इथे गाडू शकतो हे मी आणि पवार साहेबांनी ठरवलं. मला म्हटलं काय करायचं, मी म्हटलं गाडायचं आहे ना, मग हातात मशाल पाहिजे आमच्या, जाळून टाकू म्हटलं. आणि पवार साहेबांनी मान्य केलं, जयंतराव पाटलांनी मान्य केलं की बरोबर आहे, हाच गडी गाडेल आणि ही जागा आपण आपल्याकडे आपल्या अनिल अण्णांसाठी घेतली. आता आपली जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे. इतका कडवट निष्ठावान शिवसैनिक, अनिल सारखा कडवट निष्ठावान शिवसैनिक, त्याला सुद्धा अनेक आमिष आली असतील ना गेल्या वर्षात, काही वर्षात. त्यांनी पण एकनाथ शिंदे बरोबर काम केलं अनेक वर्ष. त्याच्यावर दबाव नव्हता, त्याच्यावरती प्रेशर नव्हतं. त्यालाही सांगितलं अनेकांनी तुम्हीच तुतारीमध्ये याने निवडणूक लढवा, पण त्या पठ्ठ्याने सांगितलं अख्खं आयुष्य माझं बाळासाहेब ठाकरेंबरोबर, उद्धव ठाकरेंबरोबर गेलं, मलाही जमणार नाही. आणि त्या निष्ठेचं फळ म्हणून ही जागा आम्ही घेतली आणि आमच्या अनिल अण्णाला इथे आज पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्यासाठी. तडफदार माणूस आहे एकदम, एकदम तडफदार माणूस. विधानसभेत, जाहीर सभेत, लोकांमध्ये एकदा निवडणूक हारला तरी लोकांपासून तुटला नाही, लोकांमध्ये कायम राहिला. आणि आता विधानसभेत जाईल, उद्या आपलं सरकार येईल आणि त्या सरकारमध्ये त्याच्या निष्ठेची किंमत त्याला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता प्रश्न इतकाच आहे, ही जी मशाल आपण पेटवणार आहात त्या मशालीला तुम्ही किती मतदान करणार आणि समोरच्याचं डिपॉझिट घालणार की नाही. गद्दाराचा पराभव साधा होता कामा नये. 20 फूट खाली गद्दार काढला पाहिजे, परत पुढल्या 5 वर्षात दिसला नाही पाहिजे, निवडणुकीला उभा नाही राहिला पाहिजे. हे आमच्या भगिनी बसलेल्या आहेत, आता त्या अचानक लाडक्या बहिणी झालेल्या आहेत. आता आम्हालाही बहिणी आहेत, या सगळ्या आमच्या बहिणीच्या आहेत, आया आहेत. वर्षानुवर्ष आम्ही या मातांची, भगिनींना सन्मान आदर करतो. पण आता निवडणूक आल्यामुळे 3 महिन्यामध्ये सरकारनं त्यांना लाडक्या बहिणी करून टाकलं. जणू आम्हाला बहिणीच नव्हत्या. या सगळ्या आमच्या बरोबर वर्षानुवर्ष महाराष्ट्रात काम करतात, देशामध्ये काम करतात, लाडक्याच आहेत. त्यांच्या अडीअडचणीला आपणच उभे राहतोय. पण 1500 रुपये दिले आणि लाडक्या बहिणीचं सर्टिफिकेट तयार केलं का? 1500 रुपयासाठी या बहिणी आहेत का? लाडक्या बहिणींसाठी कराव्या अशा खूप गोष्टी आहेत. 1500 रुपये देण्यापेक्षा या आमच्या माय भगिनी आहेत, त्यांच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या द्या ना, नोकऱ्या द्या. हा जो शेतकरी बांधव आमचा आहे, मालाला चांगला शेतमालाला भाव द्या, भाव द्या शेतमालाला, कापसाला, सोयाबीनला, याला त्याला भाव द्या. तुमच्या 1500 रुपयाची खरोखर गरज नाही आम्हाला, ही भीकच नको आम्हाला तुमची. मोदीने सांगितलं होतं इन्कम डबल करू, शेतकऱ्याचं इन्कम डबल करू. 2014 साली सांगितलं इन्कम डबल करू. 2014 साली सांगितलं प्रत्येक वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. जो आमचा रोजगार महाराष्ट्रातला आहे, मराठी माणसाच्या हक्काचा रोजगार गुजरातला घेऊन चाललाय, आमचा उद्योग गुजरातला घेऊन चाललाय आणि रोजगार द्यायच्या गोष्टी करतो. आम्ही ठरवलंय जेव्हा आता सरकार आमचं येईल, आणि एक लक्षात घ्या, सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जाणार. आम्ही ठरवलंय त्या दिवशी राहुल गांधीजी होते, शरद पवार साहेब होते, उद्धवजी होते, की आमचे सरकार आल्यावरती आम्ही काय करणार आहोत.
आम्ही ठरवले 1500 ही आमच्या बहिणींची बियाबरू आहे, फक्त 1500. आम्ही ठरवलंय सरकार आल्यावर 1500 ने 3000 रुपये देणार आहोत. 3000 रुपये देणार आणि आमच्या महिलांना महाराष्ट्रात मोफत प्रवास, कोणताही प्रवास करा मोफत. बेरोजगार तरुणांचा प्रश्न कधी मोदी त्याच्यावर बोलले का? फडणवीस बोलले कधी? राज ठाकरे बोलले कधी? या महाराष्ट्रामध्ये 56 लाख तरुण बेरोजगार आहे, नोकऱ्या नाही, हाताला काम नाही. आम्ही ठरवलंय सरकार आल्यावर हाताला काम देऊ आणि जोपर्यंत हाताला काम मिळत नाही तोपर्यंत 4000 रुपये आम्ही तरुणांना देणार आहोत. तुम्हाला नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावर घर चालवण्यासाठी 4000 रुपये देऊ. शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि 25 लाखाचं आरोग्य कवच, हेल्थ इन्शुरन्स कुटुंबासाठी, अशा अनेक योजना घेऊन आम्ही महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आमचे सगळे मित्र पक्ष या राज्यामध्ये फिरतोय आणि काम करतो आहोत. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आपल्याला वैभवाचे दिवस दाखवायचे आहे. हा महाराष्ट्र लुटण्यासाठी नाहीये, महाराष्ट्राची लूट चालू आहे आपली मराठी माणसाची. आमच्या मुंबईमध्ये जी आपली राजधानी आहे आपल्या सगळ्यांची मराठी माणसाची, अर्धी मुंबई गौतम अडाणीच्या नावावर केली नरेंद्र मोदींनी. गौतम अडाणी उद्योगपती, त्याचा मित्र, धारावी ताब्यात दिली. मुंबईतले सगळे मिठागृह, जकात नाके हे सगळे त्यांनी गौतम अडाणीला दिले. उद्या हे सगळं लोन तुमच्या निफाडपर्यंत पोहोचेल, ओझरपर्यंत पोहोचेल. मुंबईची विमानतळं घेतली. आपल्या हातात काय राहिलंय मराठी माणसाच्या? हे सगळं थांबायचं असेल तरी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून आपण ही निवडणूक लढायला पाहिजे. अरे मराठी माणूस नाही टिकलाय, मराठी माणूस इथे गुलाम म्हणून राहिला तर शिवाजी महाराजांचं नाव काय सांगणार? बाळासाहेब ठाकरेंचं नाव काय सांगणार? आंबेडकरांचं नाव काय सांगणार? आम्ही मराठी आहोत, मर्द मावळे आहोत, नरेंद्र मोदींना दाखवण्याची वेळ ही निवडणुकीत आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, या निवडणुकीला अनिल कदम उभा नाहीये. या निवडणुकीमध्ये आपला महाराष्ट्र उभा आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला मत द्यायचं. हे सरकार आपल्याला घालवायचं असं म्हणतात, मी घालवायचं म्हणत नाही. हे निंदेचं भ्रष्ट सरकार उखडून फेकायचं आहे आणि आपल्याला आपलं सरकार आणायचं आहे. आणि त्याशिवाय या राज्याला, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना चांगले दिवस येणार नाही. ज्या पद्धतीनं प्रचंड भ्रष्टाचार, आमदार खासदारांची खरेदी विक्री, हा या राज्याला, महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हे तुमचे देवेंद्र फडणवीस, त्या माणसावरती उपचार करावे लागतील आपल्याला सरकार आल्यावर, सरकारी खर्चाने. निवडणूक महाराष्ट्राची. अरे महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोला. काल काय म्हटले? महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं ते पाकिस्तानवर झेंडा फडकवू. अरे काय या माणसात काय करायचं? काय भाजपवाल्यांचं? अरे निवडणूक या महाराष्ट्राची राजा, तुमचं डोकं एवढं बिघडलं? या आमच्या झंझावाता पुढे तुम्ही एवढे कोसळून पडलात? महाराष्ट्र सत्ता आली तर पाकिस्तानवरती झेंडा फडकव म्हणे आमचा. महाराष्ट्रात आधी मणिपूरला जाऊन फडकावा म्हणावं, मोदींना सांगावं. मणिपूरला ते चीन लडाख मध्ये घुसलाय आपल्या, तिथे जाऊन फडकावा तिरंगा. पाक व्याप्त काश्मीरमध्ये झेंडा फडकवायची भाषा केली होती, तिथे जाऊन फडकावा. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या मराठ्यांनी अटके पार झेंडे केव्हाच लावलेले आहेत. फडणवीस, इतिहास महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा समजून घ्या. मित्रांनो, काळजीपूर्वक मतदान करा. मगाशी आपण धनुष्यबाणाचा उल्लेख केला. आमचा आत्मा आहे धनुष्यबाण, जाणार नाही आमच्या मनातून. आपली काही चूक नाहीये. बाळासाहेब ठाकरेंच्या देवाऱ्यात पुजला जाणारा धनुष्यबाण या नरेंद्र मोदी, अमित शहानी या लफंग्यांच्या हातामध्ये दिला, चोरांच्या हातात दिला.
म्हणून ती त्यांची प्रॉपर्टी होत नाही. आज आम्ही मशाल घेऊन उभे आहोत, पण हृदयामध्ये धनुष्यबाण कायम आहे. आणि उद्या सत्ता आल्यावरती आम्ही दाखवू हा बाण कुठे घालायचा. आणि मशालीला कोणाची बुडं जाळायची हे आम्ही पाहू. हे राज्य, मी परत परत सांगतो, हे राज्य बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलं. हे आपल्यासाठी, आमच्या न्याय हक्कासाठी, मराठी माणसाला स्वाभिमानाने जगता यावं म्हणून. आणि हा स्वाभिमान जर कोणी पायदळी तोडणार असेल तर या देशाचा प्रधानमंत्री असेल किंवा देशाचा गृहमंत्री असेल, आम्ही त्याला महाराष्ट्राच्या मातीत झुकवल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय आपण घेतला पाहिजे. आणि ही निवडणूक जनतेनं खरोखर हातात घेऊन आमच्या अनिल अण्णाला प्रचंड प्रचंड मताने विजय करावा इतकं सांगण्यासाठी मी आलोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.